तर फायनली गाईज तो दिवस आलेला ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, ते की म्हणजे आद्याचा पासपोर्ट. आणि ते बघू शकता तुम्ही मस्त कॅनडा. आतलं नाही दाखवणार ऑफकोर्स फॉर सेफ्टी पर्पज. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. म्हणता आद्या 6 महिन्याची कधी झाली काय कळालंच नाही. तर आज आम्ही तिला बऱ्याच दिवसातून बाहेर घेऊन चाललोय. ॲक्च्युली तिचे फोटो काढायचे. तर का फोटो काढायचे ते तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. पण आता सध्या तरी आपण चाललोय फोटो स्टुडिओमध्ये तिचे फोटो काढायचे. तर आता आपण फोटो स्टुडिओमध्ये जाऊ. तर आता आम्ही पोहोचलोय स्टुडिओजवळ. इकडे निलायम स्टुडिओ म्हणून एक आहे. तर इकडे आलो आम्ही कारण सगळेच लोक लहान मुलांचे फोटो काढत नाही. तर बऱ्याच लोक ठिकाणी फोन करून हा एक जवळपास भेटला, कारण जास्त लांब पण जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे आलोय आता आपण इकडे. बघू बेल आहे का बनावा. आता इथं आम्ही फोटो काढतो, बघू शकता तुम्ही. I take 7 days, baby. So Oh yeah, really? I called one of the guy. He said, "Oh, you have to wait for 2 months because the flash might affect." People, that's why people won't take. Ado. Her name is Adya. Adya? Yeah. Adya. Okay. I need both eyes open, 2 ears and mouth closed. That you have to manage. We don't know how to do that. Very hard to manage. All the time. Yes, open eyes. Yeah. It's a nice Good? one. Really? We didn't expect that. Take one more. But this is good, but yeah. Okay. ते बघू शकता तुम्ही किती काय काय करायला लागतं बघा. खूप लहान आहे त्यामुळे खूप स्ट्रगल आहे फोटो घेण्यासाठी तिचं. बट लेट्स सी हाऊ वी मॅनेज नाउ. Okay. He is a kung fu fighter. Kung Fu, yeah. She's like that since she was in. Yeah. You can come in. फायनली फोटो काढून झालाय. वाटलं नव्हतं की एवढं पटकन होईल, पण तसं तर खूप. 2000 years later. तर फायनली गाईज तो दिवस आलेला ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, ते की म्हणजे आद्याचा पासपोर्ट. आणि तो आज आलेला आहे. ऑलमोस्ट आज तारीख आहे 7 जानेवारी 2025. आपण नोव्हेंबरच्या 7 ते 8 आय थिंक 10 तारखेला आपण अप्लाय केलेलं. आणि ऑलमोस्ट 2 मंथ झालेत. तेव्हा त्यांनी सांगितलेलं की 4 वीकमध्ये पासपोर्ट येईल म्हणून. पण झालं असं की ती ॲक्च्युली त्यांची स्टँडर्ड टायमिंग आहे 4 to 5 weeks. पण झालं असं की कॅनडा पोस्ट जे आहे, जे की आपलं इंडियन पोस्ट सारखं आहे कॅनडा पोस्ट, ते लोक स्ट्राईकवर होते ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिना. कारण इन्फ्लेशन एवढं वाढलं आहे कॅनडामध्ये. इवन मी माझं कॅनेडियन ड्रायव्हर्स लायसन्स आहे त्याचीसुद्धा वाट बघतो. मी सध्या टेम्पररी ड्रायव्हर्स लायसन्सवर गाडी चालवतो आहे. तर मी असे भरपूर लोक त्यांच्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची वाट बघत होते. बट एनिवेज त्याचा पासपोर्ट आला. मी काहीतरी कामासाठी बाहेर आलेलो आणि आत्ताच मला बिल्डिंगमधून जे सिक्युरिटीवाले त्यांचा फोन आला की तुमचं काहीतरी पार्सल आलं आहे कॅनडा पोस्टमधून. तर आय एम शुअर की तो पासपोर्टच असणार आहे. तर आपण आता घरी जाता पिकअप करू. आणि प्रतीक्षा कालच विचारत होती आणि ती खूप एक्सायटेड आहे, कारण पहिल्यांदाच कोणाला तरी फॅमिलीमध्ये इंटरनॅशनल पासपोर्ट भेटणार आहे, कॅनेडियन पासपोर्ट असणार आहे. आणि आता लवकर तिचा विजासुद्धा अप्लाय करायला लागणार आहे. येस, अद्याला इंडियामध्ये यायला आता विजा लागणार आहे. तर त्याचीसुद्धा तयारी करायची आपल्याला. आज 1-2 दिवस आता मला सुट्टी आहे. तर मी आजच ते फॉर्म वगैरे भरून उद्या जाईल सकाळी सबमिट करायला. तर लेट्स गो. खूप थंडी आहे बाहेर. बाहेर आता ऑलमोस्ट -15 डिग्री टेम्परेचर आहे. तर बाहेर बघितलं तुम्हाला वाटत असेल की मस्त ऊन पडलंय, पण तुम्हाला गाडीमध्ये दाखवतो मी. तिथं दाखवते आता -9 दाखवते, पण हवा पण खूप आहे. इट्स फील्स लाईक -15. तर आता लवकर घरी जाऊ आणि आपण आपला अद्याचा पासपोर्ट जो आहे तो आपण पिकअप करू. बर्फ बघू शकता तुम्ही बाहेर किती मस्त पडलाय. आणि छान असं ऊन असल्यामुळे मस्त असा चमकतोय. आणि झाडांचं बघू शकता तुम्ही की समरमधले जर आपले तुम्ही लोकांनी व्हिडिओ पाहिले असतील तर सगळी मस्त अशी ग्रीनरी होती, पानं वगैरे मस्त. आणि आता सगळे झाडांची पानं पडले एक्सेप्ट जे क्रिसमस ट्री असतं ना, पाईन ट्री ज्याला म्हणतात, त्याची पानं राहिलेत फक्त. आणि आता ऑलमोस्ट आपण घरी पोचतच आले. फक्त इकडून एक राईड घेतला का आपली बिल्डिंग येणार आहे. आणि आय रिअली कांट वेट टू सी. आम्ही लोक लिटरली रोज
रोज खाली जाऊन जो मेल बॉक्स आहे त्या मेल बॉक्स मध्ये आम्ही पासपोर्ट चेक करायचो डेली. कधी कधी प्रतीक्षा तर 2दा पण चेक करायची की कधी येतोय पासपोर्ट, कधी येतोय पासपोर्ट. एक थोडस एक हे असतं ना की प्राऊड मोमेंट की हा बाबा छान फॉरेन पासपोर्ट भेटणं आपल्या मुलांना. तर आता आपण पोहोचलोय आपल्या बिल्डिंग मध्ये. बघू शकता तुम्ही पासपोर्ट आलाय. आय एम शुअर दिस इज पासपोर्ट, कारण एवढं छान पॅकेजिंगमध्ये आलंय म्हटल्यावर. आणि आता लवकर घरी जाऊन आपण प्रतीक्षाचे आणि मम्मी पप्पांचे एक्सप्रेशन बघू की ते काय असणार आहे. लेट्स गो. आणि त्यांच्यासमोरच आपण ओपन पण करू. तर आपण पोचलोय, बघू काय म्हणते. हा गर्दी असते ना तिथे. काय आलंय बघ. आद्याचा पासपोर्ट आला. आद्याचा कॅनेडियन पासपोर्ट आला. फायनली आम्ही पासपोर्ट खोलतोय आता. बघू, आम्ही पण कधी कॅनेडियन पासपोर्ट कोणाचा पाहिला नाही. इकडे भारी पॅकेजिंग मध्ये आलाय, मस्त, खराब नाही म्हणून. तर बघू शकता तुम्ही, मस्त कॅनडा. आतलं नाही दाखवणार ऑफकोर्स फॉर सेफ्टी पर्पज. तुम्ही आपल्यासारखंच कलर आहे पण थोडस कॅनडाचं नाव वगैरे लिहिलंय. आणि ते ना ह्याचं काहीतरी असतं ते माहितीये का, युव्ही लाईटच्या आतमध्ये बघितलं ना का असं क्रिसमसचं काहीतरी सीन दिसत. असे जे पेपर आहेत ना, ब्लँक पेपर, म्हणजे मी पाहिलंय त्याचा व्हिडिओ. पण असे पेजेस पण बघू शकता तुम्ही कसे आहेत. इंडियन पासपोर्ट पेक्षा डिफरंट आहे त्याचे पेज. प्रत्येक पेजवर वेगळं काय 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 आहे. मे बी युव्ही लाईट मध्ये नाही, हा छान दिसतं, भारी दिसतं, छान दिसत असेल. आपला कॅनेडियन पासपोर्ट जो आला आद्याचा, तो आता घरच्यांना फर्स्ट टाइम दाखवणार आहे. तर बघू आता त्यांचे रिॲक्शन कसं. बघा पासपोर्ट आला आद्याचा. आजच आला. कसं वाटतं तुला आद्याचा पासपोर्ट आला, तेही कॅनडाचा? मला तर खूप छान वाटतंय आणि प्राऊड पण फील होतंय की आपण इथे बाहेर देशात राहून आपण जे काही कष्ट करतोय त्याचं एक चीज झाल्यासारखं वाटतं. इव्हन आम्हाला ह्यांना तर 4-5 वर्ष झालेत की ते राहून, आणि मी असं 2च वर्ष झाले. पण इव्हन आम्हालाही अजून सिटिझनशिप नाही, म्हणजे कॅनेडियन परमनंट रेसिडेन्सी आहे आमच्याकडे, जी एव्हरी 5 इयर रिन्यू करायला लागते. पण अजून सिटिझनशिप नाहीये. पण आद्याला लकीली बाय बर्थ तिला, वी कॅन से आद्या इज सो लकी, आणि तिला बाय बर्थ इकडचं नागरिकत्व भेटलंय. तर तुम्हाला सर्वांना जर कॅनडाचं सिटिझनशिप कशी मिळवायची याची प्रोसेस जाणून घ्यायची असेल, जे कोणी कॅनडामध्ये असतील, कमेंट करा. सो याच्यात एक डिटेल व्हिडिओ आम्ही नक्की बनवू. तर आजसाठी एवढंच गाईज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा आणि मस्त राहा. बाय बाय.